मराठीसह हिंदी मालिका विश्वात आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी अभिनेत्री खुशबू तावडे दुसऱ्यांदा आई झाली आहे. काही महिन्यांपूर्वीच तिने झी मराठी वाहिनीवरील सारं काही तिच्यासाठी ही मालिका सोडली. तेव्हाच खुशबू दुसऱ्यांदा गर्भवती असल्याचं समोर आलं होतं. खुशबूने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. ही आनंदाची बातमी सारं काही तिच्यासाठी मालिकेतील मंजुषा म्हणजेच अभिनेत्री वैशाली भोसलेने सोशल मीडियाद्वारे जाहीर केलं आहे. अभिनेत्री खुशबू तावडेचं 2018 साली अभिनेता संग्राम साळवीशी लग्न झालं. त्यानंतर 2 नोव्हेंबर 2021 रोजी दोघं पहिल्यांदाच आई बाबा झाले. अभिनेत्रीने एका गोंडस मुलाला जन्म दिला, ज्याचं नाव राघव आहे. खुशबू व संग्रामचा पहिला मुलगा राघव आता 3 वर्षाचा आहे. त्यानंतर आता खुशबूच्या घरी पुन्हा एकदा पाळणा हलला आहे. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. अभिनेत्री वैशाली भोसलेने खुशबू बरोबरचे फोटो शेअर करत लिहिलं आहे की, मुलगी झाली, अभिनंदन. ऑगस्ट महिन्यात खुशबूचं घरच्या घरी साध्या पद्धतीने मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत दुसरं डोहाळ जेवण पार पडलं होतं. यावेळी संग्राम गैरहजर होता, कारण येड लागलं प्रेमाचं या मालिकेतील चित्रीकरणाचा संग्रामचा पहिलाच दिवस होता. त्यामुळे त्याने व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून खुशबूच्या दुसऱ्या डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी मुलगा की मुलगी हे ओळखण्याचा खेळ झाला होता. तेव्हा खुशबू व संग्रामने पेढ्याची वाटी उघडली होती. यावरून खुशबूने पुन्हा एकदा गोंडस चिमुकलेला जन्म देणार का, याची सगळ्यांना उत्सुकता लागली होती. तर आता खुशबूला कन्या रक्त प्राप्त झालं आहे. त्यामुळे सध्या तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या दरम्यान खुशबू तावडेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर डोंबिवलीत जन्म झालेल्या खुशबूने BSc मधून शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. एक मोहर अबोल, तारक मेहता का उलटा चष्मा, देवयानी, आम्ही दोघी, सारं काही तिच्यासाठी अशा अनेक मराठी हिंदी मालिकेत विविधांगी भूमिका खुशबूने साकारल्या आहेत. अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.